हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना रविवारी कोणताच व्हिडिओ मोठा बनवला नाही. म्हटलं शॉर्ट व्हिडिओ तरी बनवूया, म्हणून मग संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि आजपर्यंत जे तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला प्रेम दिले ना, तसंच माझ्या लॉंग व्हिडिओलासुद्धा द्या. ते सुद्धा बघत चला. बरोबर रोज 3:30 वाजता माझा व्हिडिओ अपलोड होतो माझ्या चॅनेलवर. इथे ना संध्याकाळची ना दिवाबत्ती वगैरे करून झाले आणि मुलांना गोड शेवयाचा शिरा खायचा होता म्हणून ते बनवते. साधी सिंपल रेसिपी आहे. तुपामध्ये ना शेवया खमंग भाजून घ्यायच्या, त्यानंतर पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं, कारण थंड पाणी केलं ना की ते किचकिचीत होतात, सुटसुटीत होत नाहीत. गरम करून टाकलं पाणी की थोडं वाफ काढायची शिजू देऊन. मग त्याच्यामध्ये पुन्हा साखर ॲड करायची, मिक्स करायचं आणि वरून थोडंसं 2 चमचे तूप टाकायचं. अगदी छान पद्धतीनं शेवयाचा शिरा होऊन जातो. तर इथे स्वराची मस्ती चालूच आहे. त्याला दिवाळीच्या फटाक्यांचं खूप वेड लागले की कधी घेणार कधी घेणार. इथे त्यांना मी खायला दिले शेवया. कशा झाल्या विचारलं तर छान झाले बोलले. मग मला थोडा वेळ बाहेर जायचं होतं, ते बाहेर जाऊन वगैरे आली. आणि आपण बायकांना घरातल्या सगळ्यांचं सगळं करतो, पण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. म्हणून ना स्वतःसाठी पण थोडा वेळ काढला पाहिजे, कारण माझं तर भरपूर दुर्लक्ष होतं चेहरा आणि केसांकडे. त्यामुळे आता सध्या पण केसांवर एक रेमेडी ट्राय करायचं चालू आहे. जर चांगला रिझल्ट आला तर तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि इथे मी आता चेहऱ्याला एक लेप लावणार आहे. तो कसला आहे ते तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये ना चंदन पावडर आहे, थोडीशी हळद आणि आपली मसूर डाळीचं पीठ असतं ना, मसूर डाळीचं ते वापरले आणि ते असं छान असं चेहऱ्याला लावून घेते. आणि थोडंसं मध पण टाकले त्याच्यामध्ये आणि पाणी इतकंच टाकून ना छान असं लेप तयार केलं आणि पूर्ण मानेपर्यंत त्याला लावून घेतलं आहे. कारण फक्त चेहऱ्यालाच लावलं तर ते चेहऱ्यापुरताच इफेक्ट होतो, म्हणून इथे थोडं सुकत आल्यानंतर ना एकदम पूर्ण ड्राय होऊ द्यायचं नाही, तर मग चेहरा कोरडा पडतो आपला. त्याच्यामुळे ना थोडं सुकत आलं की धुवून टाकायचं आणि मॉइश्चरायझर असेल ना ते थोडंसं लावून घ्यायचं, म्हणजे आपली स्किन कोरडी पडत नाही. आणि त्यानंतर मग असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, पुन्हा भेटू.